UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवारांचा रस बारामतीमध्येच, त्यांचा DNA देखील बारामतीचाच। बारामतीमध्ये रस नसल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर तटकरेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 संभाव्य उमेदवार ठरले। पक्षांतर्गत बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। तर अजित पवारच बारामतीमधून लढणार असल्याचं बैठकीतून स्पष्ट। संभाव्य यादीत कोणतंही तथ्य वाटत नाही। जागा वाटपासंदर्भात चर्चा सुरू असून महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र पत्रकार परिषद घेतील। बावनकुळेंची प्रतिक्रिया। शिवसेनेची देखील 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल। मुख्यमंत्री शिंदे 1 ते 2 दिवसात यादी जाहीर करतील असा अंदाज। गुलाबराव पाटलांची माहिती। महाविकास आघाडी आणि घटक पक्ष मिळून आम्ही किमान 170 ते 175 जागा जिंकू। शिंदे फडणवीस अजित पवार देखील खासगीमध्ये महाविकास आघाडीबाबत हाच आकडा देतील। संजय राऊतांचा दावा। संजय राऊतांचं वक्तव्य म्हणजे मुंगेरी लाल के हसीन सपने। संजय राऊतांच्या जागा संदर्भातील वक्तव्यानंतर प्रवीण दरेकरांची टीका। विदर्भातील मुद्द्यांवरून महायुतीमधील वाद चव्हाट्यावर। धनंजय मुंडे, दिलीप वळसेंची विदर्भातील महाविकास आघाडीच्या माजी मंत्र्यांना साथ। अनिल देशमुख, सुनील केदारांच्या दबावामुळे मुंडे वळसे पाटलांकडून वेळकाढूपणा। आशिष देशमुख यांचा आरोप। तर मित्रपक्षावर आरोप करून निवडणुका जिंकता येत नाही। महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकू नये, अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांचं आशिष देशमुखांना उत्तर। मी अजित पवार गट सोडला नाही, मात्र राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं। अजित पवार गटामध्ये नाराज असलेले अनिल राक्षे यांचं सूचक वक्तव्य। राज्यात शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोनच साहेब। राष्ट्रवादीमध्ये आपणच साहेब असल्याच्या अजित पवारांच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचं उत्तर। पक्षाचा अध्यक्ष झाला म्हणजे साहेब होणं नाही, कोल्हेंचा टोला। शंभूराज देसाई दगडूशेठ गणपतीच्या चरणी लीन। एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावे, बाप्पा चरणी साकडं। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। शंभूराज देसाईंची इच्छा पूर्ण होणार नाही। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत ही जनतेच्या मनातील इच्छा। अंबादास दानवे यांचं प्रत्युत्तर। नाना पटोलेच महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री। भंडारा गोंदियाचे खासदार प्रशांत पडोळे यांचं वक्तव्य। महाराष्ट्रात सत्तांतर झालं तर केंद्रातील सरकार देखील पडणार। नितीश कुमार, चंद्रबाबू नायडू भाजपला सोडून जाणार। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा। लाडकी बहीण नव्हे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना शिंदेंनीच आणली, महिला स्पष्ट सांगतात। शंभूराज देसाईंनी सुनावलं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हेच नाव आहे, वेगळ्या स्पष्टीकरणाची गरज नाही। शंभूराज देसाईंच्या वक्तव्यानंतर बावनकुळेंची प्रतिक्रिया। लाडक्या बहिणींना 1500 रुपये देऊन भावनिक करण्याचा प्रयत्न। 1500 रुपये आयुष्यभरासाठी पुरणार नाहीत, आम्हाला आयुष्यभराचं आरक्षण द्या, जरांगे यांची मागणी। माझ्यावर टीका करणाऱ्या सुषमा अंधारे कोण? अंधारे मूळच्या शिवसैनिक आहेत का? बुरखा वाटपानंतरच्या टीकेनंतर यामिनी जाधव यांचा सवाल। महायुतीमध्ये तिन्ही पक्षांच्या भूमिका वेगवेगळ्या। यामिनी जाधवांच्या बुरखा वाटप कार्यक्रमावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर भाजप आणि शिंदे गट एकाच विचारधारेचे असल्याची अंबादास दानवेंची टीका। जामिनानंतर अरविंद केजरीवाल तिहार जेलमधून बाहेर। कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणामध्ये 10 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन। आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांद्यावरील $550 निर्यात मूल्य रद्द। वाणिज्य मंत्रालयातील विदेश आणि व्यापार विभागाचा अध्यादेश। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।